नमस्कार. नमस्कार. आपल्याकडे दोन तसं जर ॲक्टिव्हिस्ट म्हटलं तरी चालेल, कार्यकर्ते, त्याच्यानंतर समाज हितासाठी स्वतः वाहून घेतलेले असे दोन आपण ज्याला कसं म्हणतो की विलक्षण व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेले आहेत. तर प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांच्या सोशल वर्कमधून ते शेतीकडे कसे वळाले आणि त्यांच्याकडून मला हेही समजलं की ते पूर्णपणे नास्तिक विचारांचे होते आणि एक आस्तिकाने जे नाही करायला पाहिजे सर्व ते त्यांचं होतं, खाणं पिणं असेल, विचार असतील, पण ते सगळं त्यांचं जीवन कसं बदललं हे थोडंच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याचं एस-सी-टी वैदिकचं कनेक्शन कसं आहे शेतीविषयी ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. नमस्कार, तुमचा परिचय? मी जीवन विश्वनाथ फोपसे, यवतमाळ जिल्हा आहे आणि पैनगंगेच्या काठी एक सुंदरसं गाव आहे मोरचिंडी. अच्छा. उमरखेड तालुक्यात येतं, तिथलं आहे. यवतमाळ म्हणजे क्रांतिकारीच जिल्हा आहे. पण यवतमाळ आता तसं तर क्रांतिकारक आहे, दुर्दैव शेतकरी आत्महत्याला म्हणून ओळखलं. तेच कारण दोन्ही पण टोक असतात ना. हेमंत चौधरी, मी प्रॉपर नाळेगाव, दिंडोरी तालुका, नाशिक जिल्ह्यातला. अच्छा, तुम्ही नाशिक, तुम्ही यवतमाळ, अशी जोडी कशी काय म्हणजे? हे आम्ही आदिवासी युवक आहोत, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आम्ही नेहमी आंदोलन उपोषण असायचे. आणि ट्रायबल ऑफिस तुमच्या नाशिकलाच आहे ना, अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके ओके. तिथे आमची भेट झाली आणि आम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करायचो पहिले. अच्छा, पूर्वी कंपन्या, आर्थिक सोर्स तरुणपणामध्ये चांगला. पण त्याच्यासोबत पण आमचं मेन तर होतं का, हॉस्टेलला 13-14 वर्षे गेली, अमरावतीला काही दिवस. तेव्हापासून आंदोलन चालू झालं. तेव्हापासून आंदोलन सुरू झाली आणि ओळख झाली का 2 पैसे कमवायचे, पण ते नेटवर्क मार्केटनं फक्त पोटच घालणं झालं, त्याशिवाय काही नाही. खरंय खरंय. त्याच्यामध्ये स्वप्न दाखवली जातात, परंतु शिकायला मिळतं त्याच्यामध्ये खूप सारं. शिकाय खूप भेटलं ऍक्च्युली, कसं बोलावं, कसं काय, ह्या गोष्टी भेटल्या. नेटवर्क मार्केटिंग मध्ये पैसा नाही मिळत, परंतु शिकायला खूप ज्याला शिकायची ती एक चांगली शिक्षण संस्था आहे जीवनाची. बरोबर, अगदी बरोबर. आणि मग तुम्ही आंदोलनाकडे कसे वळालेत मग? आंदोलन प्रॉब्लेम काय व्हायचा, जसं आता MPSC UPSC बनण्यासाठी किमान 1.5 ते 2 वर्षाचं प्रशिक्षण लागतं. बरोबर आहे. मग डिपार्टमेंट 3 महिन्याचं देते. अच्छा, आंदोलन वगैरे. जसं ट्रॅव्हल डिपार्टमेंटच्या आश्रमशाळा कुठे आहेत? खेड्यांना आहेत. बरोबर. करोडच्या बिल्डिंग्स होत आहे. अहो, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणा ना तुम्ही. ओके ओके. म्हणजे तुम्ही त्यासाठी सर्व तुमचं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आंदोलन केले. काय काय आंदोलन केले? जसं अमरावतीला, रहाटगाव, नवसरीला एक मोठं आंदोलन झालं होतं. 7-8 दिवस ती माझं आमरण उपोषण होतं. आणि देन आमची मागणी होती की महाराष्ट्रातील सर्व हॉस्टेल कन्स्ट्रक्ट करा, का भाडे देता येणार नाही शासनाला. आणि तिथे रहाटगाव, नवसरीला अतिक्रमण झालं होतं त्या जागेवर. म्हणजे तुमचे आंदोलन शासनाविरुद्धच होते? शासनाविरुद्ध म्हणण्यापेक्षा आमच्या यंत्रणेविरुद्ध हक्क मागत होतो. बरोबर. मग नंतर मग तुम्ही आता मग भविष्यामध्ये उदरनिर्वाहाचं काय काय कसं? मग नंतर MPSC करत बसलो. बर. MPSC 5 वर्ष घातले आणि नुसतं असं वाटतं स्वतःला फसवलं. लीडर की अंगात शिरली. मेन म्हणजे स्वतःला नेतृत्व वाटायला लागलं. आपण खतरनाक झालो. गाडी भेटायला लागली. या भाऊ सोबत राहा, त्या भाऊ सोबत. कार्यकर्ते. कार्यकर्ते. आपण मोठंच झालो. ते सर्वांचं जय जय करत मग थोडासा आखडपणा आला. मग अधिकाऱ्यांना अहंकार. नंतर हॉस्टेल जसं सुटलं मग खायचे वांदे. अँड मग गावाकडे गेलो. मग गावाकडे गेलो. मग वास्तवाचं ज्ञान झालं. गावाकडे मग रस्त्याचा प्रॉब्लेम दिसला, पाण्याचा प्रॉब्लेम होता. मग परत समाज जागृत झाला. मग मी गावाकडे रस्त्यावर सरणावर उपोषण केलं एकटाच. एकाचे 5,000 लोक जुळलेत. काय विशेष? रस्ता नाही. आणि गावाकडे बायांच्या डिलेव्हऱ्या रस्त्यातच व्हायच्या. एवढा खडतर रस्ता. आणि अभयारण्य असल्यामुळं ते रस्ता बनवून देत नव्हते. ते झालं. दुसरा प्रॉब्लेम होता का, पाणी नव्हतं. मग नेमकेच पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं जे आहे, सत्यजित भटकरांची वगैरे, पोळ साहेब वगैरे. मग म्हटलं गावात पाणीदार नव्हतं. मग पाणीवर काम सुरू केलं 2 वर्षे. माता ते बांधा, जलयुक्त शहर म्हणून 1,20,00,000 बांध घेतले. ओके. ते सर्व केलं. मग आमिर खान पण गावाला आले होते, एकांबा आणि मोर्चे. मग त्याच्यानंतर मग ते काम उभं राहिलं आणि गाव माझं पाणीदार झालं. नंतर तो पिरियड गेला आणि देन लाईफ. मग राजकारणात काही दिवस घातले. किती वर्ष घातले? जवळपास राजकारणात 3-4 वर्ष घातली. पंचायत समितीला उभं राहिलं, पॅनल उभं केलं. अपक्ष 150 वोटिंगनं पडलो. आणि 1-1.5 लाख त्याच्यात घातले, घरचे कसे तरी घेतले. बर. आणि ते पण प्रयोग यशस्वी
झाला. मग राहिले कुठं तुम्ही आता? राहायला कुठे? राहायला मी आता नंतर असं झालं का माझं लव्ह मॅरेज झालंय. अरे बाप, एका जन्मामध्ये असं काय काय केलं तुम्ही? लव्ह मॅरेज झालंय ना. मी बायकोला मी स्वतः शिकवलंय 4-5 वर्ष आणि तिला नोकरीला स्वतःच्या पण पायावर लावलं. उभं केलं. पण एक राजकारणात टॉप टू बॉटम, बरोबर का? बर. घरच्यांनी मग काढून दिलं, समाजाने तो विषय झाला. देन मग मी 3-4 वर्ष घर सोडून अज्ञातवास. जिथं बायकोची पोस्टिंग होती ट्रॅव्हल डिपार्टमेंटला, तिथे मी. अच्छा, ओके. देन परत घरी काय काम, टीव्ही पाहायचं, झोपून राहायचं. मी एवढा अक्षरशः पागल झालो. मी टीव्ही पाहू आणि काहीच काम नव्हतं, तर मी म्हणलं मी आता एक तर मरून जाते. मी पहिल्यांदा समजलं का आराम करून माणूस मरू शकतं. बरोबर. आणि सगळ्यात लवकर माणूस काही काम नसताना मरू शकतो. उद्दिष्ट नसेल ना जीवनामध्ये, तो माणूस लवकर निराश होतो. अहो ऍक्च्युली पागल झालो. ऍक्च्युली मी म्हणलं किती आराम करायचा. किती वर्ष केलं असं सतत मी सर जवळपास 3-4 वर्ष मी केलं. हा 17ला ती जॉईन जो सतत 17 सक्रिय राहणारा माणूस. हा मी संपलो. मग काय, मी आता कुणी नमस्कार घालत नव्हतं. कुणी आता ऍक्च्युली गुळ बसते तिथं माशा, अशी कंडिशन, अशी काही कंडिशन्स आल्या लाईफमध्ये का मी पैसा घातला होता इकडे नेटवर्क मार्केटिंगमध्ये बी, काही शेअर मार्केटमध्ये पण, आणि सर्व अनसक्सेस लाईफमध्ये, सर्व अनसक्सेस काय म्हणजे निराश मी झालं. पण आणि त्यात आम्ही चळवळीचे लोक होते, आंदोलन कधी कधी जागं व्हायचं. मग काहीतरी केलं पाहिजे बा, म्हटलं मग काय करावं. पण एक दुःख असं होतं, पण मग घरचे संबंध चांगले व्हायला लागले. एक्सेप्ट मुलगी झाली, मला कौटुंबिक संबंध. म्हटलं यार आता हे गलत आहे. माय बापा आता थोडेसे माझं म्हणजे आई वडील थोडेसे आता म्हाताऱ्या वयात, खूप मेहनती आहे माझे वडील. घरी कंट्रोलचं दुकान 1962 पासून घरावरची टीनं गेले नाही, पण थोडासा ऑनेस्ट माणूस. पण म्हटलं घरचं चला बाई, हे मरणावर रडण्यापेक्षा यांना आपण मदत करूया. आणि शेती हा विषय इथून सुरू होते. शेती जबाबदारी सांभाळूया. आता मी शेतीत एंट्री केली. मी आता शेतीमध्ये एंट्री केल्यानंतर काय वर्ष झाली शेतीत एंट्री करून? 23ला जवळपास मी गेलोय. ओके. त्याच्यामध्ये हे 2-3 मी आंदोलन ते, पण नंतर मग शेतीमध्ये आवड तयार व्हायला लागली. मग मी डेप्थमध्ये शेतीचा अभ्यास करणं सुरू केलं. मग त्यात तज्ज्ञ भेटले मला, रासायनिकवाले. हा मग चला प्रत्येक दुकानात जायचं, ते वेगळं औषध द्यायचं. मग जे हुशार आहे शेतकरी, मग ते मला आश्चर्य वाटायचं. हळदीचं एवढं पीक काढलं, आमच्याकडे हळद खूप घेतात काम, सोयाबीन एवढं क्विंटल काढलं. मग त्याच्यासोबत राहायचं बा, किती हुशार शेतकऱ्यांसोबत. मग सर्व मारून झाले मी 2 वर्ष, आणि बायकोचा पूर्ण पगार मी घातला शेतीमध्ये. हा नंतर असं कळलं युट्यूब सर्चमध्ये का यार सेंद्रिय शेती काहीतरी असतं. तेव्हा कळलं. म्हणजे केमिकल मध्ये किती दिवस घातले? जवळपास 1.5 ते 2 वर्ष घातले. 2 वर्ष केमिकल मध्ये घातले. केमिकल मध्ये घातल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की सेंद्रिय आहे नाही, हे काही खरं नाही, हे काही रिटर्न नाही काही. मग नंतर म्हणजे सक्सेसफुल शेतकरी होते केमिकल मध्ये, त्यांचं काय रहस्य आहे? ते वाटच आहे ना. आम्ही काय करतोय, फक्त शेतीत विकत महाग, अशी कन्सेप्ट महागड्या औषध आणायच्या आणि महागडा रिझल्ट मिळेल आपल्याला. महागडे रिझल्ट भेटल. ते खूप, आणि ते कोर्टवाल्याला पल्ला राग यायचा मला. हे कोर्टवाले ते का सांगायचं चला, ते रिझल्टच नाही. मला फार राग येतात. म्हणून मी ते व्हिडिओ सर्च मध्ये आहे ना, मी ते कोर्टवाले दिसले की मला खूप राग यायचा. मग आपण असं तंत्रज्ञान शोधायचं का जे का ज्याच्यातून रिझल्ट आहे फुकटचं. मग मला सापडलं ऑर्गॅनिक मध्ये का झिरो बजेट शेती समथिंग, आपण नाव नाही घेऊ, असं सापडलं. आणि मी खूप सारे जे पद्मश्री आहेत, खूप लोक त्यांचा मी अभ्यास केला. मग जीवामृत, घनजीवामृत, मग पंच अर्क, व्हॉट जे काही आहे पद्धती, जेवढ्या पद्धती आहेत तेवढ्या मी केल्या आणि प्रयोग करायला लागलो. प्रत्यक्ष राबवलं. हा जीवामृत अभ्यास केलं, गांडूळ हे ते. पण मला एक दिसला रिझल्ट लेट 5-10 वर्ष जातील हे जर करायला लागलं तर, असं लक्षात आलं. मला किती दिवस केलं ते तुम्ही? जवळपास 1.5 ते 2 वर्ष केलं. पण त्याच्यात 1.5 ते 2 वर्ष मी ते केलं. पण रोग काय जातच नव्हते, ते रोग उलट वाढत होते. म्हणजे समथिंग इज रॉंग. असं कसं काय होऊ शकतं? केमिकलने विनाश होतो हे कळलं होतं, पण जैविकने आणि ऑर्गॅनिकने पण नुकसान होतंय. आता व्हिडिओ पाहिले होते ना मी खूप सारे, एक नाही, मला म्हणजे मी 4-5 घंटे व्हिडिओ. केमिकलने नुकसान होतं यापेक्षा आहे, पण जैविकने आणि जैविकने रिझल्ट जसा पाहिजे आहे ना, त्याला नुकसानच आहे ना. ते तुमचं आयुष्य वाया जाते ना. ठीक आहे, तुमचं आर्थिक नुकसान नाही होते, तुमचं सर्वात मोठी जी किमतीवान गोष्ट येते म्हणजे तुमचं आयुष्य, ते वाया जाते ना त्याच्यामध्ये. पण हेच कॅल्क्युलेशन, तुमचं आयुष्य झिरो आहे का?
बरोबर, वेळ खूप जातो तिथं अमूल्य आहे ना. बरोबर. मला सांगा, एका माणसाचं एका वर्षाचं उत्पन्न किती असू शकतं? 1000 रुपयापासून ते 1000 कोटीपर्यंत असू 1000 कोटी शकतं. पण किती असू शकतं? किती पण असू शकतं. म्हणजे तो जो वेळ आहे, तो वेळ तुमच्या हातातून जाणं ना, ते सर्वात मोठं नुकसान आहे त्याचं. आणि आत्तापर्यंत जैविकवरती आणि ऑर्गॅनिकवरती हजारो किंवा शेकडो शेतकऱ्यांच्या ग्रुप बनून ते सक्सेस झाले असं तर कुठे चित्र नाही आहे. एखादा अर्धा शेतकरी त्याचं नाव येतं. मग मला सांगा, 100 मुलांपैकी एक मुलगा डायरेक्ट कलेक्टर होतोय, पण बाकीच्या 99 सगळ्यांचं वाटोळं होतंय ना सगळ्यांचं. बरोबर. मग ती पद्धती युनिव्हर्सल नाही होऊ शकत. ती अपवाद आहे ती परिस्थिती. बरोबर. हे अजून कोणाच्या लक्षात येत नाही. आणि त्याला शास्त्रीय आधार आहे ना, का सक्सेस होत नाही. बोला. परत काय केलं मग मी, मग ते तुम्ही आता शेतात डेव्हलपमेंट खतरनाक करायची होती मला. मग मी VCMMचं ठिबक जयनेरी चांगल्या कंपनीचं मग पाईपलाईन केली, सर्व वावर जे मॉडर्नेशन केलं. शेतात मला सिमेंट कॉन्क्रीटचे घरं नाही आवडत पहिल्यापासून, मला माती आवडतं. मी तशी मातीचं खोपी बांधली, जे जुनं पारंपरिक मला फार आवडतं. त्याच्यात 2 लाख असं आता पूर्ण स्ट्रक्चर तयार आहे. मला फूड फॉरेस्ट तयार करायचं आहे 1 एकरमध्ये. माझा उद्देश फूड फॉरेस्ट फळाचं जंगल 1 एकरमध्ये. आणि मला फक्त मीठ सोडून सर्वच प्रोडक्शन करायचं आहे. बरं, जे पिकतं शेतामध्ये. मग लास्टच्या वर्षी आता ऑर्गॅनिक कमी पूर्ण वळालो. आता मी ठरवलं, बाबा म्हणलं तुम्ही आता बोलू नका, जैविक झाला मग ऑर्गॅनिक. मग माझे पैसे बायको बोलू लागली. माझे पैसे जवळपास मी 7-8 लाख घातले होते. मग आईचं सोनं पण मी, रासायनिक मध्ये तुमचे पैसे गेले ते कळतं मला. जैविक आणि ऑर्गॅनिक मध्ये कसे काय पैसे गेले? त्याच्यामधून रिझल्ट येत नाही मला तेवढा जसं या पाहिजे. भांडवल तर लागतच. मग नंतर कळलं का बाबा हे कंपन्या कोटावाले लोक सांगतात. मग कोटावाल्या लोकांचे मी घेतले. कंपनी नाव नाही घेईल मी धुळ्याहून नेलेत काही खत प्रोडक्ट. कुठून नेले मी? विदर्भात नेतोय ऑर्गॅनिकचे. आता जे सांगतात आपल्या आपल्या पद्धतीनुसार मी सर्वांचे यूज करून पाहिले. नेटवर्क मार्केटिंगचे प्रोडक्ट यूज केले. मग म्हटलं यार काय चुकत घोळ काय होत आहे. पण मी प्रॉब्लेम सर्व पाहणं झालं माझं. माझे पैसे आता बऱ्यापैकी संपत आले होते. देन मग आणि मिसेसचे पेशन्स पण. ते काय म्हणे, तुम्ही फक्त एकच काम करा का तुम्ही काहीच करू नका. क्या बात आहे. तुम्ही एकच काम करा का तुम्ही काही करू नका. म्हटलं यार चला. आणि मी किती, माझ्या बायकोची ड्युटी नंदुरबार अक्कलकुवा. लहान बाळ झालं. मी माझं बाळ 6-7 महिन्याचं. मी 700 किलोमीटर शेती पाहत आहे. मी 2 महिन्याला जायचो मी तिकडून. एवढी आवड तयार झाली मला शेतीत. कारण मी 24 तास शेतात राहतो. माझं काम होतं. सकाळी 6ला जर मी काम भिडलो तर मी रात्री 6-7 पर्यंत काम करायचं. हे आपलं पॅशन. मेहनत करायची. मी मेहनत म्हणजे ऍक्च्युअली माझे हे पडले होते 2 गाड्या. जे करायचं तर ते जीव तोडूनच करायचं. 100%. कारण तेवढी आवड झाली होती. जिथं कुठं जाणं ते 100% करायचं. मग काय झालं, ते खतं आणले. ते सांगितले त्या लोकांनी. म्हटलं आता कसं करायचं, काय ऑर्गॅनिकची खतं आणली. पण ते वैदिकचे व्हिडिओ यायचे तुमच्या. म्हटलं हे वैदिक आणि हे देव धर्मच्या नावाखाली मी ते वैदिक सोडून बाकी सगळे व्हिडिओ बघायचे. सर्व पाहिले. वैदिक नाही आलं का बंद? नाही, वैदिक पाहिलंच नाही मी. मला खूपच राग यायचा. हे म्हणजे ऍक्च्युली हे म्हणलं वैदिक म्हणजे याच्यात का बरं, पण असं थोडस चळवळीतले माणसं आणि देवाला कधी न मानणार मी. आणि त्याच्यामुळे ते वैदिक हा शब्द थोडासा मला खटकायचा. सनातनी वाटायचं त्या विचाराचा. पण सर्व करून पाहिलं. मग एक दिवस काय झालं, चला पाऊस देऊन हा व्हिडिओ काय पाहिलं सर्च मध्ये. तुमचाच व्हिडिओ आला होता तो. तर मी पाहिलं. ते म्हटलं माणूस, तुम्ही पूर्ण नास्तिक होते? पूर्ण नास्तिक मी. म्हटलं पण नास्तिक आहे ते माणूस काय, ते हे तर नास्तिक नाही ना खत. मग मी पाहणं सुरू केले ते व्हिडिओ. जर मी पाहिलं तर मूळ सकट. मग मी कोणते जर टेक्नॉलॉजी पाहताय मी त्याचं मग मी व्हिडिओ तुमची मेन ACT जी आहे सॉइल चॅट टेक्नॉलॉजी, मग त्याचे जे पाहिले त्यांचे निगेटिव्ह व्हिडिओ पाहिले मी. कधीची गोष्ट ही झालं आता 24ची असेल, 2 वर्षापूर्वी. ओके. मग ते व्हिडिओ पाहिले, निगेटिव्ह व्हिडिओ पाहिले. तुमचा एक व्हिडिओ आहे बरोबर. सर आणि काय नाटक आहे. तुम्ही त्या निगेटिव्ह व्हिडिओवर खाली कमेंट्स पाहिल्या का? मी ऑफकोर्स. पण मला शेतकरी खोटा बोलत नाही ना. मी शेतकऱ्यांचे जे वाचत होतो ना ते ऐकत होतो. यार हे कोटवाला माणूस खोटा बोलेल, पण ते शेतकरी जे बोलत आहे. मी जेवढे तुमचे ब्रँडचे व्हिडिओ आहे, सांगली सातारा जे आहेत ना त्यांचे व्हिडिओ, तुमच्या त्या ड्रॅगन क्वीनचा व्हिडिओ असेल, तुमच्या त्या सर्व मी भारावून गेलो. पण पैसे संपले. मला आता तुमची पुसदला नव्हती, यवतमाळला तुमची ब्रँच नव्हती, तेव्हा नांदेडला होती. मला भाड्याला नाही. मी आईचं सोनं मोडलं. 50,000चं मी खत आणलं तिथून. तेव्हा माझा 4 एकर भाजीपाला होता. किती का हो? मला एक सांगा,
करू करू भागले आणि SCT वैदिकला लागले, असंच मला ऐकायला भेटतं प्रत्येक ठिकाणी. ऐका ना, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही फेल झाल्याशिवाय तुम्हाला SCTचा मार्ग भेटत नाही. हे मला असं वाटतं एक विधी लिखित का काय असं, की जो माणूस केमिकलमध्ये, ऑर्गॅनिकमध्ये, जैविकमध्ये जोपर्यंत फेल होत नाही तो पण त्याला वैदिकचा रस्ता सापडत नाही. तर मग मी ते काय झालं, आता 35,000 का 40,000 मी सामान घेतलं तिथून आणि माझा 4 एकर भाजीपाला, दागिने गहाण टाकून. माझं मग त्याच्यात काय होती, मिरची. मिरची पहिलेच कोकडा आला होता. त्याच्यात वांगे, टमाटे, दोडके, कारले, कोथिंबीर, करटुले, काकडी, 18 पीक. तुम्ही फूड हबच केलं ते. 4 एकर मध्ये भाजीपाला होता ना माझा. आणि मला स्ट्रक्चरलाच खूप 70-80 हजार लागत, खूप ओढा लागतो ना, तार काठी वगैरे साऱ्या गोष्टी. मग मग सुरू झाली प्रॅक्टिस. थोडे फार रिझल्ट यायला लागले, पूर्ण येत नव्हते, त्याचं कारण मी सांगतो. थोडेफार यायला लागले कारण मी बेसल डोस टाकला नव्हता, नंतर कळलं होतं मी वरून टाकायला लागले. पण मी इकडे आलो का वडील काय करायचे, तण खूप वाढायचं, ते तणनाशक मारून द्यायचे. माझी प्रॅक्टिस 0. बरोबर का. मी वडिलांना ॲक्च्युली पाया पडून सांगतो, नका करू बाबा ह्या गोष्टी. मग ताणतणाव वाढायला लागला खूप सारा. कारण बाबा तुमचं आत्ता मला तंत्रज्ञान कळलं, मला शेती कळली, मला साऱ्या गोष्टी कळल्या. आणि मला दररोज 17-18 लोक माझ्या शेतावर काम करत आहे, निंदत आहे. बरोबर. दररोजचं 4-5 हजार माझं लेबर देणं आहे. बरोबर. आणि मग मी आता मंडीला मी जात आहे, गाडी घेऊन सोनं घेऊन जात आहे, माती मोल विकत आहे 5,000-4,000. ऍक्च्युली माझ्या डोळ्यात पाणी. बरोबर. रुटीन सांगतो माझं. सकाळी 10-8ला लेबर यायचे आणि काम करून जायचे. मला पॅकेजिंग करायला 5ला सर्व लेबर जायचे. मी गाडी जवळपास अर्धा किलोमीटर गाडी पाय फसत काढायचं, गाडी भरायची. मला रातची 3 वाजायचे हे करताना प्रोसेस. मार्केटला पोहोच करायचं, कारण आमचं मार्केट 3 तासावर आहे जंगलातून. 3ला गाडी जाईल तर आम्ही 6ला पोहोचू मंडीला. बरोबर. म्हणजे झोप तर नाहीच नाही. तिथे गेलो तर काय कॅरेट काय जात आहे, 5 रुपये 10 रुपये. मग पागल झालो मी ऍक्च्युली. आणि मी तिकडे गेलो तर केमिकल ऍक्च्युली पूर्ण. मग नंतर मग आता बायको किती देणार, एक तर म्हणे तुम्ही हे घरदार आहे, पुसला माझं घर आहे, ते तुम्ही ते विकून टाका. आणि असं करतो मग सर्व सोनं नाणं सर्व ते विकून टाका. बायकोच्या शिवाय घरच्याच्या शिवाय. अबे मी वडील म्हणायचं, अबे मी एवढ्या वर्ष शेती करतो, तू आहे ते घालत. ऍक्च्युली आता काय करावं ऍक्च्युली बोलू, मी खरंच पागल झालो. लोक हसायला लागले. मग ते याचं भाडं निघत नव्हतं साहेब, त्या गाडीचं भाडं निघत नव्हतं माझ्या. मग नंतर मी काय केलं, मग कदरलो. आता माझं पास्ट लाईफ, मी नेता, मी शर्टिंग करून राहणार माणूस. माझ्याकडे गाडी होती बापाची, कॅरेट बनवले, गाडीला बांधले 2 कॅरेट आणि गावात भाजीपाला विकायला सुरुवात केली. एवढी लाज वाटत होती. थोडस समोर गेलो. आता मी ट्रिपल PG आणि एक प्रतिष्ठित राजकारणी, समाजकारणी, आणि व्यवस्थित. आणि एक लोक एवढे हसायचे, मला वाटायचं पण मी नाही दाखवायचो का मला वाईट वाटत आहे. पहिल्या याच्यात कुणीच नाही गेलं, दुसऱ्या बोळीत कोणी नाही भाजी, तिसऱ्या बोळीत सुरू झालं भाजीपाला. अहो 1.5-2 तासात माझे 1700-1800 झाले. की ते जे माझे 2 कॅरेट देत आहे मला, फक्त 2-3 कॅरेट, तिथं अख्खी गाडी देत नव्हती. तिथं अख्खी गाडी देत नव्हती. म्हटलं अरे हे काय भारी आहे का. माझी लाज मेली 3 दिवसात. क्या बात आहे. मी लावला भोंगा, ते भोंगा विकायचा, भोंगा गाडीला. माझी मजा घेते, ती मजा द्यायचो. बर. आता माझी गाव केवढं आहे. माझं गाव 3,000 लोकसंख्या आहे फक्त. 3,000 लोकसंख्या आहे. मला गणित समजलं. आता मग मी गणित जुळवायला लागलो. आता जर मी खेड्यात एवढ्या भाजीपाला, तुम्हाला तालुक्याला दुकान टाकायचं. करेक्ट. पण माझा पैसा तोपर्यंत सर्व संपला होता. दुसरा बेसल डोस आणला. आयडिया विकलच मिळते ना. पण एवढे ताणले आमचे संबंध घरचे का ऍक्च्युली खूप खतरनाक. मला म्हटलं आता मला ऍक्च्युली घरातून तू आता निघ, कारण त्यांचं त्यांच्या जागी बरोबर होतं का, तर प्रोडक्शन काहीच नाही. तर मला ना इलाज असतो, मला शेती. आता 2रं वर्ष लागलं, भाजीपाला संपला, काहीच कमवलं नाही मी त्याच्यामध्ये. बरोबर. आणि दुसरा एक इन्सिडेंट का, दुसरे लोक 20-30 रुपयानं पाव 10 रुपये पाव विकायचे, 20 रुपये विकायचे. माझे वांगे खायचे लोक. बरोबर. कारण त्याला चव. दुसरे लोक किती रुपये विकायचे, म्हणजे 10 रुपये पाव विकायचे, 20 रुपये 20 रुपये पाव विकायचे. पण ते माझे घ्यायचे, गरीब लोक घ्यायचे, गावातले मजूर लोक. आणि त्याला चव होती. आणि मला विकायचं माहित होतं. म्हणजे गरीब लोक सुद्धा ओळखतात, जर क्वालिटी असेल तर दुप्पट भाव द्यायला तयार आहे. ते झालं. नंतर मग आता म्हटलं तर एक ठोक पीक घ्यायचं यार,
हळद 4 एकर लावली मी अर्धा एकर होती हळद, त्याची मी झाली 30-40 क्विंटल हे आणि ते 30 क्विंटल ठेवून दिली मी 4 एकर लावायला. 8 एकर लावणार होतो बियाणं. 8 एकर लावणार होतो. आता 4 एकर हळद म्हणजे कमसे कम मला वाळून 100 क्विंटल म्हणजे 3 चोक 12 120 क्विंटल व्हायला पाहिजे. वाळून 30 क्विंटल 12 बरं 30चा ॲव्हरेज. आणि एसीटी मध्ये 30चा ॲव्हरेज नॉर्मल आहे. किरकोळ काय झालं, वडील म्हणे त्याच्यात सोयाबीन टाकतो म्हणे मी त्या बांधात. म्हटलं बाबा टाकू नका ते, तिथून तुमचं आमचं चुकलं. आणि तू म्हणे ते ऑर्गॅनिक नावाची गोष्टच काढू नको. बरोबर. मला मी ऑर्गॅनिक शिवाय आता मला एसीटी 100% आपली प्रेमात पडलोय एसीटीच्या. आता मला एसीटी शिवाय काहीच करायचं नव्हतं, मला समजलं होतं. मग देन मी म्हटलं काय करायचं बुवा आता. बाबा मला प्लीज एकदा मला आता तुम्ही एकदा एसीटी करू द्या. तू म्हणे कारण मला गणित समजलं होतं. मी 8 एकर जर हळद घेतली असती सर, ऍक्च्युली मला 4 एकर मी प्लॅन केलं सर्व हळद पिळत नागरून. मी बेसल ढोस पण आणला, ते पडून होता ऍक्च्युली सर्व आणून अर्धा ते मी सोडून आलो 4 एकर हळद. अरे बापरे. माझं कारण ते हळद या उन्हाळ्यात माझी कमसे कम 20 लाख तर कुठं निव्वळ नफा झाला. अरे बापरे. आणि 20 लाखाचा नफा झाला. आणि माझा प्लॅन होता फार्मर्स प्रोड्यूस कंपनी करायचं. ओके. म्हणजे मायक्रो प्रोसेस युनिटिंग जे करायचं होतं, कारण मी सोनं विकणार होतो. माझं सर्व स्ट्रक्चर लोकांसमोर उदाहरण होणार होतं. तर मी ते सोडून दिलं मी पूर्ण. मग काय शेवटी भांडणं नको. कधी का मागच्या वर्षी? हो हळद याच वर्षी झाले. हो मागच्या वर्षी. मागच्या वर्षी. आणि हळद किती व्हावं मला आता 4 एकरला जवळपास झाली 3 लाखाची हळद झाली फक्त. मुद्दल ते जे टाकलं तेच निघालं. केमिकलवर केलं. आणि ते सर्व माझं म्हणजे पिक्चरच संपला. मग नंतर काय झालं, मी लोक मला जे आता माझा संपर्क खूप लोकांचा. आता मी झालो धार्मिक. आता हे माझ्या आयुष्यात आले हेमंत भाऊ. तर आम्ही सोशल मुवमेंटची काम करायचो नंदुरबारला. तर आम्ही एका NGO सोबत अटॅच होतो, काम करायचो. तर हे माणूस हे जे आहे दत्तप्रभूची पूजा करायची. मी यांची मजा घ्यायचो. काय करतोय तू हे? मी खाणार आहे पण आपल्याला रोज नाही. सोमवार मंगळवार बुधवार कधी मटन चिकन मच्छी खेकडे फिकडे आपण सर्वच खाल्लं. मला काय करतं म्हणे 2-2 तास ते सुरू. म्हणलं एक दिवस सहज माझ्या मनात आलं डिसेंबरचे, काय यार तू काय करत हे आपण नास्तिक यार. आपण कधी वाचलं तर नाही, कधी बौद्ध वाचले नाही, कधी जैन वाचले नाही, कधी राम वाचले नाहीत, कधी कृष्ण वाचले नाही, कधी यांची फिलॉसॉफी काय मला पाहू दे. बरोबर. परत मी व्हिडिओ सुरू केले आणि देन डेप्थ मध्ये जे गेलो. मग नंतर एक कळलं काय सर्व अध्यात्माचं कोर हे मेडिटेशन आहे. वन ऑफ द PhD. बरोबर. देन मग मी मेडिटेशन पाहू म्हटलं काय क्लोज युअर आहे ऑब्झर्व युअर ब्रेथ म्हटलं पाहू. मग मला वेळ खूप होता तिथे. मग सर मी ध्यानधारणा सुरू केली. देन माझं मी 31ला लोक मटन वगैरे खाता, मी चकनाच खायचो आपला मी 1 किलो तिकडे. तर मी ऍक्च्युली टाटावर बसलोय मटणाच्या आणि मी मला इच्छाच होत नाही खायची. अरे कसं काय हे शक्य. मग नंतर समजलं की मेडिटेशन न होत आहे. आता माझं मेडिटेशन आयुष्यात आलंय. आणि जीवनात अशा काही गोष्टी सुरू झाल्या का सर्व पॉझिटिव्ह वेव्हज येणं. आता माझं जीवन मी पूर्ण नास्तिकचा 360 आस्तिक झालोय पूर्ण. आणि मी आश्चर्यकारक 8-8 घंटे मेडिटेशन करायला हवं. पण वेळच डिप्रेशन वेळ. मग मी हार्वर्डमध्ये मग जे काय आहे कॉस्मिक एनर्जी काय, देव नावाची कन्सेप्ट काय, अल्फा थीटा गॅमा ह्या वेव्हज काय, मग त्याच्यामध्ये अभ्यास सुरू केला माझा. आता हे सर्व झालं, मी मेडिटेट झालो आणि त्याचे रिझल्ट पण दिसायला लागले. जसं आता मी राजकारण मोठ्या मोठ्या लोकांसोबत ओळखी. आता मी बदली करून द्या नाशिकला, मला यांच्याकडे यायचं होतं. परत कुठं मी भाजीपाला घ्यायला आला. आता शेती परत सर ते खाऊ पण वाटत नाही भाजीपाला. खरंय. आणि क्वालिटी पण देत नाही आणि पैसे पण घेत आहे. खरंय. आणि मला कोणी शेतकरी भेटले. आता मी ध्यान शिकवायला लागलो लोकांना. 2-2 म्हणजे 300-400 लोकांना मी सहज भाषण म्हणून दिले एका ठिकाणी. आणि ते मेडिटेशन मध्ये गेलेत ती लोक. मग लोक मला ते प्रवचन त्या भाषेत, माझ्या भाषेत भाषण, त्याच्या भाषेत प्रवचन, मला प्रवचन लावायला लागलेत लोक. पुसदला प्रवचन पण लागले. मग तुम्ही काय करता? शेती. मग मी त्यांना SCT बद्दल सुरू केलं. कितीतरी लोक SCT मध्ये आणले यवतमाळमध्ये. जे कुठं जिथं आता माझा यवतमाळमध्ये संपर्क, कधी नंदुरबारमध्ये आलो, कधी मी नाशिक. जेव्हा तुम्ही जे शेतकरी आले ते SCT मध्ये मी त्यांना कन्वर्ट केलं.
तर मग नंतर माझा एक विषय झाला का आपण हे सर्व फार्मर्स प्रोड्यूस कंपनी करूया, एक सर्वांचा गट मिळून त्याला, आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचा मी अभ्यास सुरू केला होता. मग मला सर बदली कोणी करून देत नव्हतं त्याच विषयावर. मेडिटेशन आश्चर्यकारक, मला कुणाची मदत न घेता माझी नाशिकलाच माझ्या बायकोची बदली झाली, फक्त त्या मेडिटेटमध्ये मी ते ह्या गोष्टी केल्या. काही पैशाचे थोडेसे प्रॉब्लेम होते, मला लोकांनी मदत पण सुरू केली, म्हणजे सगळे मार्ग उघडे ओपन झाले. तर म्हटलं हेमंत भाऊची जमीन आहे 3 एकर आणि मालकीची म्हणजे भावा वाटणं याची भाव ते पण पडित आहे आणि यांची 1.5 एकर. आता ते झाडं उगल. म्हटलं हेमंत भाऊ आता आपल्याला आता परत करावं का नाही शेती, आता पैसा तर नाही ऍक्च्युली आमच्याकडे, आता 50-60 हजार मी परत तेच जुगाड करेल, सोनं आणून मी काय करेल. पण आता मंडीला नाही विकायचं, आता नाशिकमध्ये आपण दुकान टाकायचं आणि भाजीपाला परत आम्ही काय करतोय, आता नाळेगावला एंट्री करतोय भाजीपाला सोबत मध्ये यांच्यामध्ये सोबत आपण दोघं करूया आणि तो प्रयोग यशस्वी करू, मग लार्ज स्केलवर तो डेव्हलप करू. जसं आमचं पुढचे प्लॅन्स आहे, सफेद मुसळी आहे, अश्वगंधा आहे, आणि एक विशेष म्हणजे कळवणचा भाग वगैरे आहे ना, तिकडे सफेद मुसळी होते. आणि एमपीला किती मोठं मार्केट, आता निमजला जे आहे निमजचा यावर्षी भाव 1.5 लाख रुपये क्विंटल होता सफेद मुसळी. निमजचा सांगतोय मी तुम्हाला, तिकडचं मार्केट. आता विकू नका, आपण प्रोसेस करून ब्रँड बनवूया ना. आणि दुसरे एक समजलं, क्वालिटीशी जर करण्यासारखं आहे ना, म्हणजे करण्यासारखं खूप आहे, फक्त तुमच्याकडे क्वालिटी असली पाहिजे. मेन म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत काय होते, जो पण शेतकरी विकणार नाही, तुम्हाला तुमचं सोनं आहे ते तुम्हाला विकावं लागेल ना. तुम्ही जर सोनं घेऊन जर बेंटेकच्या बाजारात गेले तर ते बेंटेकच्या बाजारात विकलं जाईल ना. मला दुसरे 1-2 प्रश्न होते. बोला ना. वेलवर्गीय पीक आहे, काकडी, दोडका, आपण लागलं त्याला आपण हे देतोय आपलं खत, तर ते जळतात का, असं हेवी डोस दिला? नाही तसं नसतं, ते मरतात. ते सांगतो तुम्हाला मी. पहिली गोष्ट महत्वाची, जेव्हा आपण भाजीपाल्यामध्ये वेलवर्गीय पिकं लावतो, तर वेलवर्गीय पिकं जी असतात त्याची मुळं बघितली का तुम्ही कधी? त्याला सोटमूळ नसतं, त्याला तंतुमुळं असतात. आणि तंतुमुळं सुपरफिशियल वाढतात. सुपरफिशियल म्हणजे काय, वरच्या पृष्ठभागावर. तर जेवढी वनस्पती वरच्या पृष्ठभागावर वाढतात, त्या वनस्पतींची ज्यावेळेस प्लांटेशन होतं त्यावेळेस त्यांची अवस्था खूप नाजूक असते. बरोबर आहे. आणि म्हणून प्राथमिक अवस्थेमध्ये त्याला जपणं फार गरजेचं आहे. जे वरच्या थरातली जी माती असते, ती माती सुपीक जर नसेल तर ती जे रोपं आहे ती लगेच दगावतात. बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे जोपर्यंत अनुकूल वातावरण नाही आहे तोपर्यंत ते बी जे आहेत ते अंकुर त्या बियातून बाहेर सुद्धा येत नाही, तोपर्यंत ते डॉर्मंट अवस्थेमध्ये राहतं. त्याला तेवढा सेन्स आहे प्रकृतीचा. आणि म्हणून सगळ्यात त्याला आकाशात वाढत जायचं आहे पुढे. स्पायरल कंडिशनमधून त्याला वेळे घेऊन, त्याचं खोड मजबूत नाही आहे, जमिनीवर त्याला धोका आहे, आणि म्हणून ते अनुकूल वातावरण असल्याशिवाय बाहेर येत नाही. जर आत्ताच्या ज्या कंडिशनमध्ये लोक युरिया वगैरे किंवा बाकीचे सगळे उत्तेजक पदार्थ टाकतात, त्याने ते उगवतं ह्युमिक ॲसिड वगैरे त्याच्यामुळे, पण अनुकूल वातावरण असल्यामुळे मरून जातं ते. त्याला प्राकृतिकपणे जर उगवायचं असेल तर तुमची जी माती आहे खालची ती सुपीक असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही डायरेक्ट काय सांगतो, SCT वैदिक तुम्ही डायरेक्ट एखाद्या केमिकल शेतीमध्ये करण्याच्या ऐवजी पहिल्यांदा दुसरी पिकं घ्या, एक पहिलं पीक, आणि सेकंड अटेम्प्टमध्ये तुम्ही तिथं वेलवर्गीय पिकं लावा. का? कारण वेलवर्गीय पिकांना सुपीक जमीन लागते, प्लॅटफॉर्म स्ट्रॉंग लागतो. तुम्ही लावलं आणि प्लॅटफॉर्म स्ट्रॉंग करणार असं नाही चालत. आता बी टाकली आपण, बरोबर ना, आता वेल झालाय समजा एक, आपण त्याला जर खत देतो ते मरत आहे, त्याचं कारण मी सांगितलं ना तुम्हाला. त्याला तुम्ही जमिनीला आधी पोषण द्या, मातीला, आणि मग लागवड करा. लागवड करून नका पोषण देऊ. बेसल डोस मग आधीच भरायचा? हो, आधीच भरायचा बेसल डोस. पहिले तुम्ही मातीत काम करा. काय होतं, आताचं जे पाणी आहे हे पाणी खूप क्षारपड आहे आणि त्याची जी मुळं असतात खूप सेन्सिटिव्ह असतात. तुम्ही पाहिलं असेल, हरभऱ्याला तुम्ही जर पाणी भरलं ते हे होते तर तो मरून जातो. अमरावतीच्या भागामध्ये, ज्या भागामध्ये खारपट जमिनी आहेत त्या भागामध्ये क्षाराचं प्रमाण अतिशय जास्त आहे. त्या भागामध्ये ते भीक नको पण कुत्रावर, तसं ते पाणी नको पण त्या क्षारतावर अशी गंमत झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाणी नाही भरलं तर कदाचित ते त्याला 10-12 घाटे येतील, पण तुम्ही जर पाणी भरलं ते आहे तसं जळून जातं. कारण त्याच्या जमिनीमध्ये ज्या रायझोबियमच्या ज्या गाठी आहेत त्या जळून जातात सगळ्या त्याच्या मुळांवरच्या. आणि त्याच्यामुळे वेलवर्गीय पिकांमध्ये द्विदल वनस्पती असतात ना सगळ्या. वेलवर्गीय जे पीक आहे ते द्विदल वनस्पती आहे सगळ्या. द्विदल वनस्पतींना त्यांच्या मुळांवरती रायझोबियमच्या ज्या गाठी असणं गरजेचं आहे. त्या गाठी कधी निर्माण होतील तर तुमच्या मातीत जर जैविक अंश असेल तर. तुमच्या मातीमध्ये जैविक अंश नसेल, सेंद्रिय कर्बन असेल, तर त्या गाठी मरून जातात. आणि रासायनिक खतांचे जर बेसल डोस टाकले त्यांनी त्या गाठी जळून जातात.
किंवा तुम्ही केमिकलचं ड्रेंचिंग केलं तर त्या गाठी जळून जातात आणि म्हणून ते मरतात. आता दुसरं एक ते वांग्याचं पीक आपलं जर वापरायचं असेल तर आपण अमृत जलचं पाणी कंपल्सरी वापरायचं सॉइल चार्जर बरोबर, म्हणजे त्या गाठी शाबूत राहतात. आता दुसरं एक होतं, आता वांग सडत आहे बरोबर का? ते वांग म्हणजे ते सडण्याचं म्हणजे काही कारण? पाऊस झाल्यावर. पाऊस झाल्यावर. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे त्याला उबळणे असं म्हणतात. तर उबळणे हा प्रकार काय आहे की ज्या वेळेस तुमच्या झाडाला जखम आहे आणि पाण्याचा संपर्क आहे आणि ह्युमिडिटी आहे, हे 3 गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. जखम, ह्युमिडिटी आणि पाणी. ज्या वेळेस पाऊस पडतो तेव्हा ज्या ज्या फळांना, वांग्यांना पहिलं अटेम्प्ट जळण्याचं कारण काय, की ज्यांना छिद्र आहे, म्हणजे फळ किडीने, फळ पोखरणाऱ्या आळीने त्याला छिद्र पाडलेले आहे, त्याच्या आतमध्ये पाणी गेलं की ते सडतं. नंबर 1. नंबर 2, फळमाशी पण असते. फळमाशीने पण त्याला छिद्र पडले असं जे दिसत नाही डोळ्याने लवकर, मग त्याने पाणी जातं, मग त्यांनी पण सडते. तिसरं एक कारण असं असतं, वळवाचा पाऊस जर पडला, समजा सुरुवातीचे मे महिन्याचे पाऊस असतील किंवा ऑक्टोबर हीट असेल, त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस पाऊस पडतो, जमीन तापली, उष्णता असते, त्या पाण्याची काय होते, वाफ होते. जेव्हा त्या फळांना खालून वाफ लागते तेव्हा ते उबळतात, डायरेक्ट अक्षरशः उकळून निघतात. ते एक सडण्याचं कारण असतं. आणि म्हणून अशा प्रकारे 2-3 प्रकारे ते सडतात, बाकी दुसरं काही कारण नाही सडण्याचं. आणि मला एक सांगा, सफेद मुसळी समजा कंदच आहे ना, कंद त्याचं कोणी करतंय का आपल्या शेतीवर? कोणी असं सफेद मुसळी केलेले शेतकरी आहे, परंतु त्याला मार्केट व्यवस्थित नसल्यामुळे मग कोणी केलं नाही. असं निमतचं मार्केट नंतर लोकांना कळलं, त्यावेळेस नव्हतं ते. क्वालिटी खूप चांगली निघाली. आता हळद खूप सारे लोक करतात सक्सेसफुल. हळद सक्सेसफुल आहे, ते पण त्याच वर्गामध्ये. तणनाशकाबाबत विचारायचं होतं. आता तणनाशक मारत आहे आणि आपण त्यात सॉइल चार्जर टाकत आहे, ते योग्य आहे का? तणनाशक तुमचं म्हणजे पर्टिक्युलरली तुम्ही जर पहिल्या दुसऱ्या वर्षी वापरताय तर जमिनीमध्ये पूर्वीचे रेसिड्यू आहे, पाणी पण तुमचं ह्या क्षारपड पाणी आहे, मग त्याच्यामुळे त्याच्यातून बियाणं असेल किंवा उत्तेजक पदार्थ, रसायनं बोलतो आपण ज्याला, ते तणाला उत्तेजना देतात, अशी रसायनं त्याच्यामधून मिळतात. नायट्रोजनचं प्रमाण पण मिळतं, त्यामुळे तणांना जोर मिळतो. तणं वाढतात कशामुळे? नायट्रोजन, आर्टिफिशियल नायट्रोजन जास्त वाढला. आर्टिफिशियल, नॅचरल नायट्रोजननी तणं नाही वाढत, आर्टिफिशियल नायट्रोजनने वाढतात. म्हणजे जसं युरियामधून मिळतो, कॅल्शियम नायट्रेटमधून, पोटॅशियम नायट्रेटमधून. मग हा जो नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन तुम्ही जरी नाही टाकला तरी पण तो वाफेच्या स्वरूपामध्ये हवेमध्ये आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस लोक हे फवारण्या करतात केमिकलच्या, त्यावेळेस तो हवेमध्ये उपलब्ध होतोय. कृत्रिम नायट्रोजनबद्दल बोलतोय मी. त्यावेळेस तो जो नायट्रोजन आहे एक्सेस झालेला, तो पाण्याबरोबर त्या झाडांना लागू होतो, त्याच्यामुळे ते जमिनीमध्ये तण उगवतो. किंवा तुम्ही खतांमधून टाकतात, आजूबाजूचे लोक रासायनिक खतं वापरतात, युरिया वगैरे सगळं वापरतात, तो पण वाहत आपल्या जमिनीमध्ये येतो आणि म्हणून तणं वाढतात. आता याला प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही पहिले 2 वर्ष जर तुम्ही ॲसिडिक वापरताय तर त्या लोकांचं पाणी आपल्या जमिनीमध्ये यायचं बंद होतं. का बंद होतं? कारण आपल्या जमिनीचं पाणी सुकून घेण्याची क्षमता वाढते. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या जमिनीत पाणी वाहत नाही. नंबर 1. नंबर 2, तुम्ही सगळे रासायनिक खतं बंद केल्यामुळे, नायट्रोजन बंद केल्यामुळे तणांना वाढण्यासाठी आवश्यक असलेलं जे पोषण आहे तेच बंद होतं. बरोबर आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे त्याला जोर मिळत नाही. तिसरी गोष्ट, आपण सेंद्रिय कर्ब वाढवतोय. सेंद्रिय कर्ब म्हणजे CN रेशो. बरोबर. C म्हणजे कार्बन, N म्हणजे नायट्रोजन. आता तुम्हाला माहीत नसेल, परंतु आपल्या ज्या पिकांसाठी आयडियल जो सेंद्रिय कर्ब असतो तो 30:1, म्हणजे 20:1 पासून ते 30:1, 30 मॉलिक्यूल तुम्हाला कार्बनचे, 1 नायट्रोजनचा, हे त्याचा रेशो आहे. बरोबर आहे. पिकासाठी अनुकूल. तो रेशो जर हार्ड झाला, म्हणजे जसं गव्हाच्या किंवा बाजरीच्या भुशाचा जो CN रेशो असतो तो 80:1 असतो, मग तो जर टाकला तुमच्या पिकाची वाढ लगेच मंद होऊन जाणार. का? तो स्वतःला कुजवण्यासाठी जमिनीतलं नायट्रोजन खाऊन घेणार आणि नायट्रोजन लेवल बॅलन्स बिघडून टाकणार. याच्या उलटं पण आहे. नायट्रोजन बेसयुक्त जर खतं, तुम्ही जर गवताची जास्त जर खतं टाकली जमिनीमध्ये, किंवा कोंबड खत टाकलं, किंवा मळी टाकली, मासळी खत टाकलं, तर याने नायट्रोजन लेवल एकदम हाय होणार. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन लेवल वाढली की तणही वाढणार आणि पिकाचे रोगही वाढणार, सकिंग पेस्टचं प्रमाण वाढणार, बुरशा वाढणार, डावणी वाढणार. म्हणजे सगळा खेळ कशाचा आहे? CN रेशोचा. तणांचा एक विशिष्ट वर्ग आहे त्यांच्या वनस्पतींचा, त्या वर्गाला नायट्रोजन हाय असलेला रेशो आवडतो. कार्बन जर हाय झाला तर त्यांच्या प्रतिकूल वातावरण तयार होतं, मग ते सुप्तावस्थेत जातात. जसं झाड आपलं नायट्रोजन जास्त वाढल्यावर नुसतं वायबार वाढतं, तसं तण सुद्धा कार्बन जास्त झाल्यावर शांत बसून घेतं. बरोबर आहे. मग त्यामुळे तुम्ही ॲसिडिटीचे बेसल डोस जर वाढवले तर ॲटोमॅटिकली तणाची वाढ कमी होते
2 वर्षामध्ये तण हळूहळू पण कमी होऊन आणि जातं. सहज उपटतं तण ते. सहज उपटतं कारण ते वरच्या वर जास्त वाढत नाही, त्याला खोलवर ताकदच मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्या वेळेस तुम्ही जनरल मार्केटमधलं तंत्रज्ञान वापरता तेव्हा त्या तणाला जोड मिळतो. आता याच्यामध्ये तुम्ही पहिल्या वर्षी काय करू शकता, किंवा तुम्ही जो प्रश्न विचारला की तणनाशकामध्ये तुम्ही सॉइल चार्जर वापरायचा सल्ला देता, तर मग ते कितपत योग्य आहे. तर पहिल्या वर्षी शेतकऱ्याला इमिजिएटली तर लगेच कंट्रोल नाही होते. मग पहिल्या वर्षी आपण त्याला सल्ला देतो की तू सिस्टमॅटिक तणनाशक वापरू नको. कॉन्टॅक्ट तणनाशक सिस्टमॅटिक म्हणजे काय, ते सिस्टममध्ये जाऊन सिस्टमला कोलॅप्स करून टाकतं. बरोबर. ह्याच रासायनिक खतांची औषधांची शिफारस गेले 30-40 वर्ष अधिकृतपणे होत होती. आता तेच सांगताय की ह्याच रासायनिक खतांनी औषधांनी आपली शेती संपली. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे आज तुम्हाला वाटत असलेलं जे संशोधन आहे कृत्रिम शेतीबद्दल बोलतोय मी, ते मग तुम्ही मला असं मग तुमचं एस वैदिकचं पण उद्या जाऊन काही धोकादायक होईल. एस वैदिक मुळात हे कृत्रिम तंत्रज्ञान नाहीच आहे ना. तुम्ही जे वैदिक मगाशी म्हटले हे वेद काळापासून 5000 वर्षापासून हे सक्सेसफुल आहे. अच्छा. मग मला सांगा 40 वर्षामध्ये तुमची शेती कोलॅप्स झाली, तुमचं तंत्रज्ञान सगळं हे झालं कोलॅप्स, उद्ध्वस्त झालं. मग मला सांगायचं काय आहे की 5000 वर्षापूर्वी जे सक्सेस होतं ते आजही सक्सेस आहे. आणि आम्हालाच मुळात 10 वर्ष झाली ना. बरोबर आहे. आमचे शेतकरी त्यांना म्हणजे एवढे पैसे होत आहे की खूप काय करायचं त्या पैशांचं, ते हँडल करायची कशी, हा एक नवीन प्रश्न तयार व्हायला आमच्या. बरोबर आहे. म्हणजे मला सांगायचं एवढंच, याच्यामध्ये उत्पादनाचे अनेक रेकॉर्ड आपण तोडतोय. त्याचं कारण असं आहे की तुम्ही तणनाशक हा विषय फार किरकोळ आहे आपल्यापुढे. मग तुम्ही सुरुवातीला ते आंतरप्रवाही न मारता तुम्ही सिस्टमॅटिकच्या ऐवजी कॉन्टॅक्ट वापरा. म्हणजे काय, समजा कांद्यासाठी गोल आहे, टर्गा सुपर काहीतरी आहे, म्हणजे हे जे तुम्ही तणनाशक वापरता जे रेकमेंडेड आहे, समजा गहू वगैरे त्यासाठी सेन्कॉर वगैरे असं काही सांगतात. बरोबर की नाही. म्हणजे जे रेकमेंडेड आहे क्रॉप वाईज त्याच्यामध्ये तुम्ही सॉइल चार्जर वापरा 10 ते 20 ml पर्यंत. त्याचं कारण असं, ॲडव्हर्स इफेक्ट ते होऊ देणार नाही. समजा तुम्ही कांद्यामध्ये गोल बरोबर जर तुम्ही सॉइल चार्जर वापरलं तर सगळ्यात मोठा फायदा काय होतो की त्या तणनाशकाने कांद्यावर पण साईड इफेक्ट होतोच, पण कमी प्रमाणात होतो. तुम्ही जर सॉइल चार्जर वापरलं तर ते शील्ड तयार करतं, तणांना पूर्ण संपून टाकतं आणि रोपाला एकदम टाईट ठेवतं. जे रोपाला कुठल्याही प्रकारचा इफेक्ट न होता तुमचं रोप सुरक्षित राहतं आणि तण पूर्ण. असे शेतकरी पाहिले आम्ही का त्या तणामध्ये रोप सापडत नव्हतं, मग त्यांनी ही ट्रिक वापरली आणि 2 दिवसामध्ये तण सगळं गायब झालं आणि रोप प्युअर रोप शिल्लक राहिलं. जसं ते SRT आहे ना, SRTचे तत्वज्ञान ते मारतात तणाला, त्याचं कार्बन तो त्याचे अवशेष खाली सडतात. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला एक सांगू का, समजा आता मला काय माहिती नाही SRT बद्दल जास्त, परंतु मला त्याच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगायची. मला जसं तुम्ही आत्ता बोलले की तुम्ही तणाला मारल्यानंतर तणाचा कार्बन बनतो, बरोबर आहे की नाही. बरोबर आहे ना. मला मान्य आहे का कुठलाही ऑर्गॅनिक मॅटर हा कार्बन का ज्यावेळेस तो सडतो त्यावेळेस तो कार्बन ऑर्गॅनिक कार्बनमध्ये कन्वर्ट होतो. बरोबर आहे की नाही. बरोबर. की तुम्ही जर समजा तुम्हाला हे वापरायचं आहे काय तणनाशक, तर तणनाशक वापरताना तुम्ही सॉइल चार्जरचा वापर पहिले 1-2 वर्ष करा. नाही ते करायचंच नाही, पण नाही सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांना समस्या आहे हां आणि मोठ्या स्वरूपात समजा ज्यांच्या मोठ्या स्वरूपात शेती, तुमच्या भागामध्ये 4-4, 5-5, 10-10, 20-20 एकर शेती असते, त्यावेळेस त्यांना गरज पडते. मला प्रॉब्लेम काय झाला, 4 एकरमध्ये होतं ना, सर्वात जास्त खर्च आहे. तुम्ही वापरू शकले असते त्यावेळेस. नाही वापरलं नाही मी. तुम्ही तणनाशक वापरू शकले असते, त्याचा साईड इफेक्ट होत नाही ना आपल्या याच्यामध्ये. मग पण वापरताना सॉइल चार्जरची शील्ड म्हणून त्याचा वापर करायचा. 3ऱ्या वर्षापर्यंत तुम्हाला त्याची पण नाही गरज. मला तेच कळलं ना जेव्हा मी 2 वर्ष वगैरे प्रॅक्टिस केली ना, का तण कमी होत आहे. त्याच्यामुळे ते ऍक्च्युली मी वापरतच नाही ते, पण मला ते मी विचारणार होतो, पण मला तसे उत्तर नाही भेटलेत का जसं भेटायला. हा योग्य तुम्हाला मार्गदर्शन त्यावेळेस भेटला तुमचा, तर तो खर्च वाचला असता सगळा. पण ते न वापरलं योग्य मला असं वाटतं. मग मुद्दा काय होतो का तुम्ही ज्या वेळेस त्या जसं मुद्दा सांगितलं तुम्ही की तुम्ही तण मेल्यावर समजा रासायनिक तणनाशकाने तण मेलं की त्याचं खत बनतं. मग मला सांगा तुमचं तण जर निकृष्ट दर्जाचं असेल बरोबर, त्याचं खत कसं बनेल, निकृष्ट दर्जाचं. बरोबर आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा तणनाशकांची शिफारस केली जायची केमिकल शेतीमध्ये, तेव्हा त्यांना हेच कारण सांगितलं जायचं का तुमच्या तणाचं काय बनेल, खत बनेल. आणि त्यावेळेस आम्ही एकदम शिकारू होतो. म्हणजे ही गोष्ट जवळजवळ 15-20 वर्षापूर्वीची. मग त्यावेळेस आम्ही पण शिकत होतो. मग मला प्रश्न पडायचा यार की एखादा विषारी प्रयोग केल्यानंतर ज्याच्यावर विषारी प्रयोग केला गेलाय ते अमृत कसं काय देऊ शकतं. पण मी विचार करायचो आता शेवटी सायन्स आहे, होत असेल. पण जेव्हा नंतर अभ्यास केला, आत्ताच्या काळामध्ये असा कुणी तज्ज्ञ आहे का जो सांगतोय तणनाशक मारा तुमच्या खताचं कार्बन वाढेल.
अरे साधी सिंपल गोष्ट आहे, ज्या तणाला तू मारायला निघाला, जेव्हा ही प्रक्रिया चालायची त्या काळामध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्बही चांगला होता, तेव्हा जमीन कसदार होत्या, तेव्हा ही ट्रिक चालत होती. बरोबर. म्हणजे ती सेंद्रिय कर्ब जास्त होता म्हणून ते रासायनिक शेतीमध्ये तणनाशक प्रभावी ठरत होतं. आता तणनाशक जर मारलं तर पिकच नाही राहत. नाही राहतच नाही. पूर्वी फक्त तण मरत होतं तणनाशकाने, पीक तसंच राहायचं. एक प्रयोग वडिलांना केला होता. माझं कारले आहे ना, कारले सपाट होऊन गेले. काहीच नाही राहिलं. का बरं? कारण पूर्वी त्या पिकाला जगवणारी माती जिवंत होती. आता आई मरून गेलेली आहे. आई मरून गेल्यावर बाळाला कोण सांभाळेल? बाळाला एक फटका मारला का ते उताना पडतं खाली. पूर्वी आई होती शेजारी, त्याला फटका जरी मारला ती लगेच झेलून घ्यायची. तणनाशकाचा फटका ते सहन नाही करू शकत. कोण? पीक आज. कारण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बच नाही आहे, जमीन जिवंत नाही आहे, जमीन सशक्त नाही आहे. आणि मग एससीटी वैदिकमध्ये काय होतं? एससीटी वैदिकमध्ये जमीन सशक्त एवढी होते की ती फक्त बाळाला सांभाळते, ते त्याच्यामध्ये तण येतच नाही. आणि जर तुम्हाला फवारणी करायची आहे तर जसं तुम्ही कुठलं समजा म्हटले तुम्ही की त्याच्यामध्ये ते सांगतात की तण मारा आणि ते तण मारल्यानंतर त्याचं खत होईल. पण तण मारण्यासाठी त्या तणात तर क्षमता असायला पाहिजे ना काहीतरी. जसं मगाशी तुम्हाला दुधाचं उदाहरण सांगितलं. दुधामध्ये जर फॅट असेल तर तुमचं तूप निघेल ना, बरोबर की नाही? मग तुमच्याकडे 20 लिटर दूध आहे, बाबा माझ्या 22 लिटर दूध आहे आणि चला 22 लिटर 1 किलो तूप मिळतं आणि लगेच दूध तुम्हाला तूप काढून 1 किलो नाही जाणार ना. त्याच्यामध्ये फॅट किती ते पाहावं लागेल ना. बरोबर. तसं तुमचं शेणखत टाकलं म्हणजे काम संपलं का नाही? त्या शेणखतामध्ये सेंद्रिय कर्ब आहे का? आणि तो जर नसेल तर ते शेणखत म्हणजे फसवणूक आहे. आजच्या काळामध्ये शेणखतामधून बुरशा जास्त येतात सेंद्रिय कर्ब मिळण्याऐवजी. तुम्ही मातीला बलवान केलं पाहिजे का त्या पिकावर ट्रीटमेंट केली पाहिजे? मातीवर केलं का? आज सगळे काय करताय? पिकावर, रोगांवर. तुम्ही रोग नष्ट केला पाहिजे की कमजोरी नष्ट केली पाहिजे? कमजोरी. आज काम कुठं चाललंय? रोगांवर. मग हेच उलट चाललंय ना निसर्गाच्या. निसर्ग जर फूल गाळतोय आणि तू फूल चिटकवण्याचं औषध देतोय म्हणजे निसर्गाला चॅलेंज करतोय तू. पण निसर्ग फूल का गाळतोय याचा संदेश तुम्ही मगाशी म्हटले वांग सडते वांग आणि त्याच्या अगोदर काय बोलले? वेलवर्गीय पिकांची मर होते, बरोबर आहे की नाही? म्हणजे वेलवर्गीय पिकांची मर होते किंवा वांग तुमचं सडतंय, तुम्ही याचं निदान केलं पाहिजे ना. का जसं तुम्हाला मी निदान सांगितलं की बाबा तुमचं जे रोप मरतंय कशाचं? वेलाचं. ते का मरतंय? कारण ते द्विदल वनस्पती आहे आणि त्याचा रायझोबॅक्टेरियम जो आहे त्याच्या गाठी तुम्ही मारून टाकताय, बरोबर आहे. माझा हा समज होता का ते हीटमुळे मरतंय कृषी अमृत, असं वाटलं होतं मला. का नाही, कृषी अमृतचा संबंध नाही. तुम्ही ऍक्च्युली त्या जमिनीमध्ये जी काही ताकद आहे पूर्वीची त्याच्यामुळेच मरते, ते रासायनिक ताकदीमुळे, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताना जर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर केल्या तर त्या मरायचा काही संबंधच नाहीये. मग हे मरण्याचं कारण काय आहे? का आपण निसर्गाच्या विरोधात जातो, निसर्गाचा संदेश समजून घेत नाही. मग आम्ही एससीटी वैदिकमध्ये काय सांगतो? निसर्गाला समजून घ्या. निसर्ग असं का करतोय? कमजोरीमुळे करतोय, कमजोरी दूर करा. आणि विशेष म्हणजे तुमचे व्हिडिओ पाहत आहे ना, तुमचे जे उदाहरणं आहे ना ते ऍक्च्युली म्हणजे सोलमधून निघलेले आहेत. ते म्हणजे हे बोललेले नाही, ते लागतात, ते पटतात. त्याच्यामुळे मी एससीटी सोबत म्हणजे बढिया आहे. बघा, एक संतांचं एक वाक्य आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. एक असं लक्षात ठेवा पहिलं की समजा मी एक गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि लहानपणापासून म्हणजे कपडे जरी भेटले अंगभर घालायला कपडे जरी भेटले तरी काय कौतुक असायचं. जर सणासुदीला जर गोडधोड खायला भेटलं, शिरा आणि भजे जरी भेटले तरी काय कौतुक वाटायचं. सायकल विकत घेतली सायकल तर जग जिंकल्याचा आनंद होता. त्या सायकलवर 35 किलोमीटर प्रवास करून दुसऱ्या शहराच्या जवळच्या शहरात जायचो. मला सांगायचं काय आहे की प्रत्येक गोष्ट स्ट्रगल करून आपण मिळवलेली, बरोबर आहे. आणि मधल्या काळामध्ये शेती केली घरची, एवढा स्ट्रगल केला, खूप सारा कांदे पिकवले, तुम्ही म्हटले तसे नैसर्गिक पद्धतीने पिकवले. त्यावेळेस जैविक बिविक असं काही नव्हतं, ते ऋषी देशपांडे त्यांच्या पद्धतीने केले. त्याच्यानंतर म्हणजे मला योगायोगाने अशी माणसं भेटत गेली की योग्य दिशा मला भेटतच गेली आणि चुकीच्या लोकांनी मला नकार देत गेले. मला हा माझ्या आयुष्यात फार माझा फायदा झाला. म्हणजे मी केमिकलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला पण त्या लोकांनी मला कधी फारच लागून दिला नाही. म्हणजे मी त्यांना असे तज्ज्ञ लोक आहेत बरेचशा तरी महाराष्ट्राला माहिती आहे सगळे, तर त्यांच्यापर्यंत मी पोहोचण्याचा पण प्रयत्न केला की त्यांच्याकडनं ट्रेनिंग घ्यावं, त्यांचा शिष्य बनावं. पण त्यांनी कधी मला शिष्य करूनच नाही घेतलं. मग ते काय संकेत काय होते देवाची माहिती नाही मला. पण मग मी ते मार्ग सोडून दिले, त्यात मी घुसलोच नाही, मी इकडे घुसलो. मग इकडे घुसल्यावर मला सांगायचं तात्पर्य काय आहे की हे सगळं स्ट्रगल मी केलं आहे आणि आज मला त्याची गरज नाही वाटत कशाची आर्थिक. मग का बरं काय गरज? माझ्या गरजा पहिल्यापासून खूप कमी आहे, बरोबर. आणि खूप कमी. आज माझी मुख्य गरज काय वाटते की जे तंत्रज्ञान मला सापडले हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, बरोबर आहे की नाही.
आणि म्हणूनच आमचा हा प्रयत्न आहे. मग तुमच्यासारखे तरुण जेव्हा याच्यामध्ये उतरतात तर आमचा प्रयत्न काय राहतो की तुम्हाला सक्सेस बनवणं. आता यांना मी काय बोललो, एसीटी आपलं एकही औषध बाहेर जाण्याची गरज नाही, कारण मला कॉन्फिडन्स आहे ना, काहीच नाही. कारण आपण दुप्पट टिप्पट जर बेडसाल जोड तो विषयच खतम झाला. मला सांगा, एवढे रिझल्ट असताना देखील आपण टीव्हीवर किंवा पेपरवरती जाहिरात देत नाही. अजून का देत नाही? कारण आपल्याला याचं मार्केटिंग नाही करायचं आहे, आपल्याचं प्रबोधन करायचं आहे. कारण प्रबोधन केलं तर एक कल्चर तयार होईल, संस्कृती, आणि ही संस्कार जे आपण करतोय ते संस्कृतीने पुढे चालतील. म्हणजे पिढ्यानपिढ्या याच्यामध्ये सक्सेस झाले पाहिजे लोक. नसतं फक्त मग एकदम 1-2-4 वर्ष धंदा करायचा, अर्धवट माहिती, नुसते प्रोडक्ट विकायचे, त्याच्यामध्ये मजा नाही ना काही. बरोबर. आज मार्केटमध्ये जाहिरात जर केली तर लोक कंपन्यांकडे एकच गोणी आहे खताची, तरी पण ते जाहिरात करतात. मी त्या दिवशी आपल्याकडे एवढं सुंदर प्रोडक्ट आहे, रेकॉर्ड ब्रेक, जागतिक रेकॉर्ड तोडले आपण उत्पन्नाचे, पण आपण जाहिरात का देत नाही? कारण आपले शेतकरीच खरे जाहिरातदार आहेत ना, त्यांना बेनिफिट मिळू द्या ना. त्या दिवशी एक विचार आला डोक्यात, तुम्ही कंपनी चालताय सहज म्हणून, म्हणलं यार माणूस हे करत आहे तर त्या माणसामुळे तुमच्या लोकांमुळे किती खात आहे ना लोक, कस्टमर, शेतकरी ठीक आहे, पण किती लाखो लोक खात आहे ना. खूप खूप करोडोमध्ये. तुम्हाला एक गंमत सांगू का? म्हणजे मी सर त्या दिवशी कॅल्क्युलेशन केले. आता सरकारचं तर आपण बघतोय की तिकडून खत आणायचं वगैरे किती समस्या तयार झाल्या. सरकारला खाली मान घालावं लागते, त्यांच्यापुढे विनवण्या करावं लागतात आणि महागडं खत आणावं लागतं. तर मला आनंद वाटतो की गेल्या 5-10 वर्षामध्ये आम्ही कमीत कमी 500 ते 600 कोटी रुपयाचं रासायनिक खत वाचवलं. खरी गोष्ट आहे. 500 ते 600 कोटी रुपयाचं रासायनिक खत वाचवलं. एवढं काम जर आम्ही महाराष्ट्रामध्ये केलंय तर नक्कीच त्याचा आम्हाला आनंद आहे. तेवढं विष आम्ही कमी केलं, तेवढ्या कोटी लोकांना आपला भाजीपाला धान्य गेलं, तेवढ्या जनावरांचे प्राण वाचले, तेवढ्या जनावरांचं दूध, आज मिल्क चार्जरचं दूध आज घरोघरी जात आहे, तेवढे लेकरं आपले धष्टपुष्ट होत आहे. माझं जे स्वप्न आहे बाहेर काय, वी आर बिल्डिंग हेल्दी इंडियन्स, ते साकार होतंय ना. आणि आमच्यासारखं कॉन्फिडन्स आला ना शेती करायचं, नाहीतर शेती म्हणजे शक्यच नव्हतं. म्हणजे असं आहे ते. आणि मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की परमेश्वर प्रत्येक गोष्टीचं बेनिफिट देतो. ओके. तुम्हाला ते आर्थिक स्वरूपात पाहिजे, लौकिक स्वरूपात पाहिजे, अलौकिक स्वरूपात पाहिजे, कसं पाहिजे हे तुम्ही किती पेशन्स ठेवतात त्याच्यावर अवलंबून आहे. ते तुमचं अकाउंट चालूच असतं वरती ते. मग तुम्हाला पैसे कॅशमध्ये पाहिजे की सोन्याच्या स्वरूपात पाहिजे का डायमंडमध्ये पाहिजे की आणखीन काहीतरी वेगळ्या स्वरूपात पाहिजे, हे परमेश्वर ठरवतो. तुम्ही त्याला चान्स द्या ना. जसं 2-3 वर्षापूर्वी विचार केला तुम्हाला भेटायचं, पण मला रिझल्ट दाखवून भेटायचं होतं. योगायोग अचानक आम्ही इथे आलोय, म्हणजे असं काही हे नव्हतं. म्हणलं 2 भेटलं तरी 2 मिनिट भेटतील. करा, तुम्ही सुरुवात करा, आम्ही सोबत आहोत. आणि मी असं म्हणेल की लवकरात लवकर तुम्ही महाराष्ट्राला तुमचं जे वैदिकचं जे काही पौष्टिक असं जे आरोग्यदायी अन्न आहे ते उपलब्ध करा. त्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.